नमस्कार. आपण ऐकत आहोत भयकथा रातवाडी. माधव रातवाडीच्या त्या भुताटकीच्या बसमध्ये अडकला होता. आता ऐकूयात पुढे. बसची गती भयंकर वाढली होती. बाहेर पूर्ण काळोख होता, पण बस रस्त्यावरून जात नव्हती. ती थेट टेकडीच्या कड्याच्या दिशेने, त्या दरीच्या दिशेने वेगाने धावत होती. खिडक्यांच्या काचावर आपोआप रक्ताचे हात उमटू लागले. सर्व प्रेत प्रवासी एकाच वेळी उठून उभे राहिले. त्यांच्या गळ्यातून तोच अमानुष आवाज बाहेर पडला, मास्तर. माधवच्या डोक्यातील विचार प्रक्रिया थांबली होती. मृत्यू त्याच्या समोर उभा होता. ही बस काही सेकंदात त्या खोल दरीत कोसळणार होती आणि तो कायमचा या मृतांच्या जगात अडकून पडणार होता. माझं नाव विठ्ठल जोशी आहे. मी जिवंत आहे. मी जिवंत आहे. मी 1982च्या या मृतांच्या सापळ्यात अडकणार नाही. मी मरणार नाही. माधवने कसलाही विचार न करता आपल्या खिशातील ते धुळीने माखलेले 18 वर्षापूर्वीचे नियुक्तीपत्र काढले. त्या कागदावर पंचायत समितीचा अधिकृत गोल शिक्का आणि भारत सरकारची राजमुद्रा स्पष्ट दिसत होती. त्या पत्रावर त्या वयोवृद्ध कारकुनाने चुकून दिलेल्या जुन्या आदेशाखाली माधवने काल स्वतःची सही केली होती. माधवने रुद्राक्ष डाव्या हातात घट्ट आवळला आणि ते नियुक्तीपत्र उजव्या हातात धरून पूर्ण ताकदीने ओरडला, हा आदेश खोटा आहे. हे कॉल लेटर चुकीचं आहे. मी या शाळेचा शिक्षक नाही. मी जुना माधव जोशी नाही. माझा आणि या जगाचा काहीही संबंध नाही. ह्या मुलांचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे शब्द उच्चारताच माधवने ते 1982चे नियुक्तीपत्र मधोमध कडाडून फाडून टाकले. कडकड 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 असा आवाज झाला. जसा तो सरकारी कागद फाटला तसा त्या धावत्या बसमध्ये जणू विजेचा भयंकर कडकडाट झाला. पत्राचे तुकडे हवेत उडाले आणि त्या तुकड्यामधून एक अत्यंत तीव्र पांढरा प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशाची किरणे बसमधील सर्व प्रेतावर पडताच ती किंचाळू लागली, नाही, कागद फाडू नको मास्तर. आमचा बंध तुटेल. आमचा बंध तुटेल. बसमधल्या त्या प्रवासामध्ये अचानक रातवाडीचे सरपंच, म्हातारा, कमळी आणि 25 मुलं मास्तरच्या समोर आली. त्या प्रखर पांढऱ्या प्रकाशात जणू खाक होऊ लागली. जणू काय तो 1982चा सरकारी कागदच त्यांना या जगाशी आणि त्या शाळेशी बांधून ठेवणारा एकमेव दुवा होता. माधवने तो बंध स्वतःच्या हाताने फाडून टाकला होता, तोडून टाकला होता. बसचे छत हवेत उडून गेले. संपूर्ण एसटी बस धुरासारखी हवेत विरघळू लागली. माधव हवेत तरंगल्यासारखा झाला आणि एका प्रचंड धक्क्याने खाली जमिनीवर आदळला. धडाम! माधवच्या तोंडावर पाण्याचे थंड तुषार उडाले. त्याने हळूहळू आपले डोळे उघडले. त्याच्या समोर तांबडं फुटलं होतं. सूर्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. पक्षाचा मंजूळ चिवचिवाट कानावर पडत होता. रात्रीचा तो भयानक काळोख, तो पाऊस, तो चिखल आणि तो कुजट वास सर्व काही गायब झाले होते. माधव पाठीवर पडलेला होता. तो हळूच उठून बसला. तो कुठल्या बसमध्ये नव्हता किंवा कुठल्या टेकडीवरच्या शाळेतही नव्हता. तो एका जुन्या महामार्गाच्या कडेला असलेल्या वाळलेल्या पाचोळ्यावर पडला होता. त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. पायाला काट्यांचे टोचण्या टोचलेल्या होत्या. त्यातून भळभळणारे रक्त वाहत होते, पण तो जिवंत होता. त्याचा श्वास चालू होता. माधवने थरथरत्या हाताने आजूबाजूला पाहिलं. काही अंतरावर महामार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या आधुनिक गाड्या दिसत होत्या. काहीच अंतरावर एक भला मोठा डिजिटल फलक लागला होता. माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःच्या हातापायांना स्पर्श करून बघू लागला. मी जिवंत आहे. मी जिवंत आहे. मी बाहेर पडलो. मी बाहेर आलो. तेवढ्यात महामार्गावरून जाणारी एक पोलीस पेट्रोलिंगची जीप माधवच्या जवळ येऊन थांबली. जीपमधून 2 पोलीस अधिकारी घाईघाईने उतरले. अहो साहेब, कोण तुम्ही? इथे या जागेवर अशा अवस्थेत काय करता आहात? तुमची ही काय अवस्था झालीये?
एका हवालदाराने माधवला सावरत विचारले. माधवने अडखळत वाळलेल्या घशाने विचारले, साहेब, रातवाडीची शाळा कुठे आहे? आणि ती 25 मुलं आणि तो म्हातारा सरपंच? दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे अत्यंत आश्चर्यचकित होऊन पाहिलं. त्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आवाजात म्हटलं, रातवाडी? कुठल्या रातवाडीबद्दल बोलताय? माधव त्यांच्याकडे अवाक होऊन पाहत होता. तेवढ्यात दुसरा अधिकारी म्हणाला, तुम्ही जी रातवाडी म्हणता आहात ती 1982 मध्येच एका दरड कोसळीत दरडीखाली आली होती आणि संपूर्ण गाव त्या दरडीखाली जिवंत गाडलं गेलं होतं. आणि ती गोष्ट होती 1982 ची. आज 2000 साल चालू आहे. हवालदार पुढे म्हणाला, सरकारी दप्तरात ते गाव आणि ती शाळा केव्हाच नष्ट झाली. तो सगळा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांना काल रात्रीच BDO ऑफिसमधून एक तरुण शिक्षक गायब असल्याची तक्रार आली होती. त्यांना समजले होते, हा तोच मास्तर आहे, हा तोच शिक्षक आहे जो BDO ऑफिसमधून चुकीचे कॉल लेटर घेऊन निघाला होता आणि चुकून रातवाडीच्या त्या शापित गावात पोहोचला होता. माधवने सुटकेचा निश्वास सोडला होता. पोलीस अधिकाऱ्याने माधवला जीपमध्ये बसवले. जीप महामार्गावरून पुढे जाऊ लागली. माधवने खिडकीतून मागे वळून पाहिलं. दूरवर ती झाडीने वेढलेली टेकडी शांत उभी होती. आता तिथे कसलाही काळोख नव्हता, कसलाही अमानुष आवाज नव्हता. त्या शापित रातवाडीला आणि तिथल्या निष्पाप बालकांना अखेर कायमची मुक्ती मिळाली होती आणि माधव एका भयंकर काळरात्रीच्या फेऱ्यातून सही सलामत जिवंत जगात परतला होता. कथा कशी वाटली नक्की कळवा. पुढे लवकरच भेटूयात दुसऱ्या कथेसहित. अशीच एक थरारक आणि कापरे फोडणारी कथा घेऊन येणार आहे. तोपर्यंत राम राम.